नमस्कार दर्शको, नवीन एका व्हिडिओमध्ये मी स्वागत करत आहे आपला सर्वांचा लाडका गणेश डवरी. आणि आपण पाहतात GD ऑलराऊंडर हे युट्यूब चॅनल. अतिशय आनंदाची बातमी, आणि ही बातमी असेल फक्त शेतकऱ्यांसाठी. आज नुकतीच एक अपडेट मला मिळालेली आहे शासनातर्फे, आणि ती अपडेट म्हणजे आपल्या शेतकरी वर्ग लोकांसाठी आनंदाची बातमी घेऊन येणार आहे. तर न स्किप करता शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा आणि ही नेमकी बातमी काय आहे याची माहिती घ्या. कारण शेतकऱ्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे दर्शको, अत्यंत आनंदाची बातमी. आता ती बातमी मी तुम्हाला थोडक्यात सांगत आहे. जी अपडेट मला शासनाकडून आता प्राप्त झालेली आहे याची माहिती मी सविस्तर आपल्याला देणार आहे. त्यामुळे कुठेही व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत ज्यावेळी तुम्ही व्हिडिओ पाहाल त्यावेळीच ही माहिती नेमकी काय आहे आपल्याला समजणार आहे. आणि ही माहिती तळागाळातल्या आपल्या शेतकरी मजूर जे आहेत, शेतकरी लोकांपर्यंत पोहोचवणं दर्शको हे आपलं काम आहे. कारण त्यांना सुद्धा याची माहिती होईल. आपल्या व्हिडिओमध्ये दर्शको इतर व्हिडिओ सारखे तामझाम काही नसतो. जे आहे ते सिंपल आणि साधं आपल्या समोर मी प्रस्थापित करत असतो. आणि जी ही मी माहिती आहे, जर आपल्याला काही अडचण येत असेल तर मी खाली दिलेल्या डिस्क्रिप्शन मध्ये याची सविस्तर माहिती भेटू शकते. आणि त्या माहिती आधारे आपण कुठेही शासकीय कार्यालयात जाऊन याची माहिती मिळवू शकताय. आणि कुठे तुम्हाला काही जर अडचण येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच सांगा. मी अजून तुम्हाला कमेंटला उत्तर देईन आणि काय नेमकं करायचं याची बी माहिती मी सविस्तर देईन. तर चला तर दर्शको, व्हिडिओला आपण सुरू करूया. आता तुम्हाला आनंदाची बातमी काय आहे हे सांगत आहे. तर दर्शको, महाराष्ट्रात 2026च्या एप्रिलच्या महिन्यात शेतकरी कर्जमाफी बाबत महाराष्ट्रात अत्यंत महत्वाची घडामोड घडत आहे. बघा, आपलं शासन आहे तर शेतकऱ्यांच्यावर खूप मेहरबानच म्हणावं लागेल. कारण अत्यंत महत्वाची घडामोड आता झालेली आहे. आणि ती योजना म्हणजे काय, आता एक योजना आलेली आहे, पुण्यशुक्ल अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना. बघा, तुम्हाला योजनेचं परत एकदा मी नाव सांगतो. पुण्यशुक्ल अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना. बघा, 2026 आणि 27च्या अर्थसंकल्पात महाराष्ट्र सरकारने नवीन कर्जमाफीची घोषणा केलेली आहे. या योजनेचे नाव श्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना असे ठेवण्यात आलेले आहे. बघा दर्शको, शेतकऱ्यांसाठी किती आनंदाची बातमी आहे. पुण्यशुक्ल अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना. बघा, जे आपले शेतकरी बांधव काबाड कष्ट करत असतात, या असल्या उन्हात काबाड कष्ट करून घाम गाळून आपलं उदरनिर्वाह चालत असतात, त्या शेतकऱ्यांसाठी ही योजना म्हणजे एक आनंद आहे आणि एक सोन्याचं मोल घेऊन येणारीच बातमी अशी म्हटली तरी चालेल. कर्जमाफीचे मुख्य निश्चय म्हणजे कोणाला याचा फायदा होणार आहे, म्हणजे ही जी योजना आहे शेतकऱ्यांची, त्याचा फायदा नेमका कोणाला होणार आहे हे आता मी सांगतोय. थकीत कर्ज मर्यादा. ज्या शेतकऱ्यांची पीक कर्ज 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत आहे त्यांना 2 लाख कर्ज माफी मिळू शकते. बघा, 2 लाख रुपयापर्यंत कर्ज माफी मिळू शकते. म्हणजे ज्या शेतकऱ्यांचं 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत आहे, 2025 पर्यंत 30 सप्टेंबर, त्यांना 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफी मिळणार आहे. बघा, इतकी भरघोस रक्कम शेतकऱ्यांसाठी शासनाने आपल्या दिलेली आहे. डायरेक्ट 2 लाख रुपये आपले माफ होणार आहे दर्शको. त्याबरोबर प्रोत्साहन अनुदान, म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी 2020 ते 25 या काळात आपले कर्ज वेळेवर फेडले आहे त्यांना 50,000 रुपयाचे प्रोत्साहन अनुदान दिले जाणार आहे. बघा, 50,000 अनुदान आपल्याला देणार आहे. म्हणजे 2020 ते 25 पर्यंत ज्या शेतकऱ्यांनी बँकेकडून जे कर्ज घेतलेले आहे आणि ते नियमित फेडलेले आहेत त्यांना शासन 50,000 रुपये देणार आहे प्रोत्साहन अनुदान म्हणून. बघा, किती महत्वाची ही बातमी आहे. अल्प व अत्यल्प भूधारक 5 एकरापेक्षा कमी जमीन असलेल्या शेतकऱ्यांना या प्रक्रियेचं प्राधान्य देण्यात येणार आहे. बघा, 5 एकरापेक्षा कमी जमीन असलेल्या शेतकऱ्यांना सुद्धा याचा फायदा होणार आहे आणि या प्रक्रियेत प्राधान्य येणार आहे. बघा, किती महत्वाचं आहे. आणि जवळजवळ याच्या लाभार्थी ऑलरेडी शेतकरी आपले आहेत. जवळजवळ बघा, सुमारे 35 ते 40 लाख शेतकऱ्यांना याचा फायदा होईल असा अंदाज आहे. बघा, आपल्या महाराष्ट्रात 35 ते 40 लाख शेतकरी आहेत, त्यांना थेट याचा फायदा होणार आहे.
महत्वाची तारीख आणि अपडेट बघा, ज्याची तुम्ही आतुरताने वाट पाहत आहात. म्हणजे ही कर्जमाफी हा सांगतोय खरा, पण याची म्हणजे कर्जमाफी होणार आहे कधी? तर दर्शको, ही महत्वाची अपडेट ऐका आणि न स्किप करता शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा. कोठेही तुम्ही जाऊ नका आणि हा महत्वाचा व्हिडिओ आहे. कोठेही न स्किप करता शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा, जेणेकरून तुम्हाला याची माहिती भेटेल. बघा, महत्वाची तारीख आता अपडेट आलेली आहे. तुम्हाला ती तारीख किती आहे हे मी सांगतो. प्रवीण परदेशी समितीचा अहवाल. या कर्जमाफीच्या अंमलबजावणीसाठी नेमलेल्या समितीने आपला अहवाल नुकताच एप्रिल 2026च्या शेवटच्या आठवड्यात सरकारला सादर केला आहे. म्हणजे ऑलरेडी आपला प्रस्ताव मंत्रालयामध्ये गेलेला आहे. बघा, 2026, आता हे आपलं 2026 एप्रिल, आपले 28 एप्रिल चालू आहे. म्हणजे ऑलरेडी तुमचा अहवाल मागच्याच आठवड्यात पाठवलेला आहे. तर सरकारला सादर केला यादी कधी येणार? मे 2026च्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात पात्र शेतकऱ्यांनी पहिली तात्पुरती यादी प्रसिद्ध होण्याची दाट शक्यता आहे. म्हणजे बघा, या 4 ते 5 दिवसात, म्हणजे एक 8 दिवस धरून चाला. ह्या 8 दिवसात म्हणजे मेच्या पहिल्या आठवड्यात किंवा दुसऱ्या आठवड्यात पहिली यादी येणार आहे आणि जवळजवळ 2 लाख रुपये शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणार आहे. बघा किती, 35 ते 40 लाख शेतकऱ्यांना याचा थेट फायदा मिळणार आहे. बघा किती आनंदाची बातमी आहे दर्शको. मी ज्या बातम्या प्रस्थापित करत असतो इतरांसारख्या जुन्या नाही, ज्या नवीन अपडेट आहेत, काही आपल्या शेतकरी लोकवर्गांना याची माहिती नसते. डायरेक्ट मी तुम्हाला याची, मला अपडेट मिळताच मी डायरेक्ट आपल्याला येतो आणि व्हिडिओ डायरेक्ट करतो. कोणतंही काही तंत्रज्ञान न वापरता फक्त तोंडी माहिती मी देतो. या तोंडी माहितीच्या आधारे बऱ्याच लोकांपर्यंत हा आवाज माझा जर पोचला तर त्यांना त्याचा फायदा होऊ शकतो, शेतकऱ्यांना. आणि जसं मी आपण जे आहे ते रिअल. तर दर्शको, आता तुम्हाला पुढची सांगतो, म्हणजे कधी हा हप्ता मिळणार. म्हणजे पुढच्या मेच्या पहिल्या आठवड्यात किंवा दुसऱ्या आठवड्यात आपण लक्ष ठेवा. तहसीलदार कार्यालय असेल, आपल्या ग्राम चावडी असेल, या ठिकाणी सुद्धा जाऊन चौकशी आपण करू शकता, याचा अहवाल घेऊ शकताय. ग्रामसेवक असतात, त्यांच्याकडून सुद्धा तुम्ही माहिती घेऊ शकताय, तलाट्याकडून माहिती घेऊ शकताय. आपण पुढचा आठवडा शेतकऱ्यांसाठी खूप महत्वाचा असणार आहे. जे या यादीत पात्र आहेत अशा शेतकऱ्यांसाठीच मी बोलतोय दर्शक. तर जून पूर्वी बघा, दाट शक्यता आहे. खरीप हंगामा सुरू होण्यापूर्वी म्हणजे जून पूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसा जमा होण्याचे सरकारचे नियोजन आहे. म्हणजे आता पावसाळा येतोय, आता हे मे महिना झाला की पावसाळा येईल. तत्पूर्वी पावसाळा येण्या अगोदरच आपल्या खात्यात पैसे जमा होणार आहेत, जवळजवळ 2 लाख रुपये. बघा शेतकरी, आता तुम्हाला दुसरी गोष्ट सांगायची, ब्रेकिंग एक न्यूज आलेली आहे. 35 लाख शेतकऱ्यांना 2 लाख रुपयेपर्यंत माफी यादीत तुमचं नाव आहे का? बघा, हे सुद्धा तुम्हाला आपल्याला चेक करायचं आहे. म्हणजे ज्यावेळी पहिल्या आठवड्यात किंवा दुसऱ्या आठवड्यात 35 लाख जे आपले शेतकरी आहेत महाराष्ट्रात, त्यांनी यादीत आपलं नाव आहे का नाही हे आपल्याला चेक करायचं आहे. पहिल्या आठवड्यात बघा, मेचा पहिला आणि दुसरा आठवडा शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाचा असणार आहे. तर 2026चा माफीचा जे निघाला आहे. बघा, जे पण काढलेला आहे शासनानं. 50,000 प्रोत्साहन अनुदानाची तारीख ठरलेली आहे. शेतकरी कर्जमाफी 2026, कोणाचे कर्ज माफ होणार आणि कोणाचे नाही, संपूर्ण नियम हे पण सांगणार आहेत ते. बघा दर्शको, आणि आपल्याला ज्यावेळी आपण जातोय, म्हणजे ज्यावेळी आपली योजना आहे का नाही, त्यासाठी आपल्याला लाभार्थी कोण आहेत बघा, म्हणजे जे शेतकरी कोणते लाभार्थी असणार आहेत. आणि आधार कार्ड ज्या शेतकऱ्यांचं, मी शेतकऱ्यांना सांगतोय खास करून, ज्यावेळी आपण जाताय, आपल्या तलाठी कार्यालयात जाताय, ग्राम चावडीवर जाताय किंवा तहसीलदार कार्यालयामध्ये जाताय, त्यावेळी आपल्या बरोबर आधार कार्ड, बँक पासबुक आणि 7/12 उतारा अपडेट ठेवावा लागणार आहे. केवायसी पण महत्वाची आहे. सगळं म्हणजे तुमचं आधार कार्ड बँकेशी लिंक असणं गरजेचं आहे, केवायसी करणं गरजेचं आहे. बऱ्याच शेतकरी आपले वर्ग असतात, मोलमजूर असतात, त्यांच्याजवळ कर्ज म्हणजे असं काही अपडेट नसतं. पहिल्यांदा आपण आपलं अपडेट करणं गरजेचं आहे, केवायसी करणं गरजेचं आहे. आधार कार्ड बँकेशी जोडणं अनिवार्य आहे, हे लक्षात ठेवा, त्याशिवाय तुम्हाला पैसे मिळणार नाहीत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सरकारवर सुमारे 27,000 कोटीचा
आर्थिक भार पडणार आहे. बघा, 27,000 कोटीचा आर्थिक भर या शासनावर पडणार आहे. पण सरकारचं नियोजन आहे की शेतकऱ्यांना अनुदान 2 लाख रुपये अनुदान आणि प्रोत्साहन भत्ता जे शेतकरी नियमित अर्ज हे आपलं भरतात त्यांना 50,000 रुपये डायरेक्ट देणार आहेत. आता यामध्ये कोणाला कर्ज माफ होणार नाही बघा. यामध्ये कोणते शेतकरी असे आहेत हे पण मी तुम्हाला सांगतो. आता कोणते असे शेतकरी आहेत की ज्यांना ही कर्ज माफ होणार नाही, तर ते आता तुम्ही नेट मध्ये ऐका. यामध्ये तुम्ही बसत तर नाही आहात हे पण तुम्ही पाहून घ्या. माजी व आजी लोकप्रतिनिधी, माजी मंत्री, आमदार, खासदार. बघा, माजी मंत्री असतील, आमदार असतील, हे शेतकरी असतील, यांना माफ होणार नाही. शासकीय कर्मचारी, चतुर्थ श्रेणी कर्मचारी वगळता सर्व सरकारी निमसरकारी आयकर इन्कम टॅक्स भरणारे शेतकरी आयकर भरतात व त्यांना त्यातून वळगून टाकलेले आहे. बघा, सरकारी कर्मचारी जे आहेत शेतकरी त्यांना सुद्धा याचा लाभ मिळणार नाहीत, किंवा जे इन्कम टॅक्स भरपूर प्रमाणात भरतात शेतकरी त्यांना सुद्धा या कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही. ही फक्त योजना गोर गरीब शेतकऱ्यांसाठीच आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे शासकीय कर्मचारी निवृत्तीधारक ज्यांची पेन्शन 25,000 रुपयापेक्षा जास्त आहे, माजी सैनिक यातनं वगळलेला आहे. जर माजी सैनिक असेल तर त्याला याचा लाभ मिळणार आहे. फक्त जे शासकीय कर्मचारी आहेत, निवृत्त झालेले आहेत आणि शेती करतात, अशांना याचा लाभ मिळणार नाही. कारण ते 25,000 रुपये त्यांची पेन्शन असेल तर 25,000पेक्षा जर कमी असेल तर त्यांना नक्कीच लाभ मिळेल. त्याबरोबर आधार प्रमाणित केवायसी सरकारने 2026 मध्ये ही प्रक्रिया अत्यंत कडक केलेली आहे. बघा, 2026 ज्यावेळी तुमची केवायसी होते त्यामध्ये आपली सगळी माहिती त्यामध्ये शासनाला लगेच समजली जाते. त्यासाठीच केवायसी सारखं सरकार करत असतं. शेतकऱ्याला जवळच्या आता आपल्याला काय करावे लागेल? आपले सरकार सेवा केंद्रावर जावं लागेल. आपण ज्या ठिकाणी राहतो तिथं आजूबाजूला आपली माही सेवा केंद्र असेल, आपले सरकार सेवा केंद्र असेल, या ठिकाणी आपली माहिती मिळू शकते. दर्शक, तिथे जाऊन आपला आधार क्रमांक व थकीत कर्जाची रक्कम याची पडताळणी अंगठ्याचा ठसा बायोमेट्रिक देऊन करावी लागेल. बघा, ज्याही तुमची कर्ज तुम्ही घेतलेलं असतं, म्हणजे तुम्ही कर्ज लोन घेतलेलं आहे त्या ठिकाणी तुम्हाला कर्ज किती आहे काय आहे जे तुम्ही बायोमेट्रिक पद्धतीने तुम्ही तपासाल आपल्या माही सेवा केंद्रामध्ये, त्यामध्ये तिथं आपल्याला तुमची माहिती काय असेल ती त्यांना समजेलच. महत्वाचे, जर आधार कार्ड आणि बँक खात्यावर नावामध्ये तफावत असेल तर कर्जमाफी थांबली जाईल. बघा, म्हणजे तुम्ही कर्ज घेतलेलं नाव वेगळं आणि बँकेच्या आधार कार्डावर नाव वेगळं, तर तुमची कर्जमाफी होणार नाही. बघा, नावामध्ये तफावत असेल तर कर्जमाफी थांबली जाईल म्हणून शासनाने कडक सांगितलेले आहे. तर दुरुस्त करण्याचा सल्ला तुम्ही दुरुस्त करून घेऊ शकताय. विशिष्ट कर्ज प्रकारची माहिती बघा. अल्पमुदत पीक कर्ज, फक्त याच कर्जावर माफी लागू आहे. बघा, कुणाला कर्जमाफी आहे? बघा, अल्प मुदत पीक कर्ज. तर दर्शको, अल्प मुदत पीक कर्ज फक्त याच कर्जावर माफी लागू होणार आहे. नंतर आहे मध्य मुदत कर्ज, टीम लोन, म्हणजे ट्रॅक्टर, विहीर किंवा शेती अवजारासाठी घेतलेल्या कर्जाबाबत अद्याप त्यांनी स्पष्ट केलेलं नाही, पण पुनर्गठन केलेल्या कर्जाचा लाभ मिळण्याची शक्यता आहे. चौथं बघा, जिल्ह्यावर याद्या. 2026 मध्ये माहिती तंत्रज्ञान विभागाने एक नवीन पोर्टल विकसित केलेला आहे. कर्जमाफीच्या याद्या थेट ग्रामपंचायतीच्या नोटीस बोर्डावर आणि बँकेच्या शाखेबाहेर लावल्या जातील. बघा, आपल्या खेडेगावात ग्रामपंचायतीच्या बाहेर आणि बँकेच्या बाहेर आपल्या ज्या याद्या आहेत कर्जमाफीच्या त्या लावल्या जातील. त्या आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण ऑनलाईन सुद्धा चेक करू शकता आपल्या याद्या, असं आहे. आणि महत्वाचं म्हणजे तुमच्या जिल्ह्यात किती कर्जमाफी योजना आहे हे मला कमेंट करून सांगा दर्शक. म्हणजे तुमच्या जिल्ह्यात किती कर्जमाफी झालेली आहे हे मला पण तुम्ही नक्की जरूर सांगा, म्हणजे मला पण काही तुम्हाला अपडेट देता येते. आता कर्ज पुनर्गठन झाले असल्यास काय, म्हणजे कसं असतंय याचा अर्थ काय? बऱ्याचदा दुष्काळ किंवा अतिवृष्टीमुळे बँका शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठन करतात. म्हणजे काय? अल्प मुदत कर्जाचे रूपांतर मध्य मुदत कर्जात केले जाते.
नियम काय सांगतोय आपल्याला दर्शको, 2026च्या नियमानुसार ज्या शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठन झाले आहे त्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे. बघा, 2026च्या नियमानुसार शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठन झाले आहे त्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे. बघा किती महत्वाचं आहे. अट फक्त एवढीच आहे, पुनर्गठन कर्जाचे हप्ते 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत असणे आवश्यक आहे. बघा, पुनर्गठित कर्जांचे हप्ते 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत असणे आवश्यक आहे. किंवा मयत शेतकऱ्यांचा वारसदार मध्ये तरतूद आहे. बघा, किंवा शेतकरी मयत झाला असेल तर त्यांना वारसांना सुद्धा याचा फायदा मिळणार आहे. हा विषय संवेदनशील असला तरी महत्वाचा आहे दर्शको. जर मूळ कर्जदार शेतकऱ्याचा मृत्यू झाला असेल तर त्याच्या वारसाच्या नावे असलेल्या कर्जाची ही माफी लागू होईल. बघा दर्शको, जर उत्तर हो असेल तर बँकेच्या तर पुढे काय करायचं, जे नंतर आधार कार्ड लिंक नसेल तर काय करायचं. म्हणजे अनेक शेतकऱ्यांचे आधार कार्ड बँकेशी लिंक नसते किंवा बायोमेट्रिकशी जोडत नाही. अशा शेतकऱ्यांनी त्वरित पोस्ट ऑफिस बँक खाते उघडून आधाराशी लिंक करावे. सरकार अनेकदा डीबीटी साठी पोस्टल खात्याचा आधार घेते. म्हणजे पोस्टात सुद्धा आपण खातं काढू शकता दर्शको. ज्यांचे अंगठ्याचे ठसे येत नाहीत त्यांनी डोळ्यांचे स्कॅनिंग करून प्रमाणीकरण पूर्ण करावे. बघा, डोळ्याचे ज्यांचे ठसे मॅच होत नाहीत त्यांनी डोळ्यांचे स्कॅनिंग करून प्रमाणीकरण पूर्ण करून घ्यावे. बघा, आता महत्वाची एक तरतूद सांगतो. महाराष्ट्र सरकारने या योजनेसाठी सुमारे 27,000 ते 30,000 कोटी रुपयाची तरतूद केली आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकार बँक, राष्ट्रीयकृत बँक, ग्रामीण बँक तिन्ही प्रकारच्या बँकांमध्ये थकबाकीदार यात समावेश आहेत. जर तुमचे यादीत नाव नसेल तर प्रत्येक तालुक्यात तालुका उप प्रतिबंधक यांच्याकडे अपील करण्याची सोय केली जाणार आहे. बघा, जर तुमचं यादीत नाव नसेल तर तालुका उपनिबंधक तहसीलदार कार्यालयामध्ये याची माहिती मिळू शकते. त्यांच्याकडे अपील करण्याची सोय तुम्हाला दिली जाणार आहे. जर तुम्ही पात्र असून जर तुम्हाला अपात्र केला असेल तर तुम्ही तालुका उपनिबंधक याच्याकडे आपण तक्रार करू शकताय. तर दर्शको, ही विशेषतः तुम्हाला आता हा महिना संपत आलेला आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे 1 मे महाराष्ट्र दिन, सरकार या घोषणेची मोठी घोषणा करण्याची दाट शक्यता आहे. 1 मे दर्शको, 1 मेला सरकार मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे. तर ही अहिल्याबाई होळकर कर्जमाफी योजना, जर आपण यात पात्र असाल तर आपल्याला नक्कीच या योजनेचा लाभ मिळणार आहे. थेट 2 लाख रुपये तुम्हाला कर्ज माफ होणार आहे. आणि जे शेतकरी नियमितपणे कर्ज भरतात त्यांना 50,000 रुपये अनुदान सरकारतर्फे मिळणार आहे. तर ही महत्वाची अपडेट मी आज तुम्हाला दिली. जर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. येणारे व्हिडिओ अशीच माहिती तुम्हाला, जी ताजी माहिती आहे, जी शासनाची विविध विभागातली माहिती असेल, मी तुम्हाला वेळोवेळी देत जाणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही प्रत्येक जनसामान्यापर्यंत पोहोचवा. जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. जर तुम्ही सबस्क्राईब केलं तरच मी माहिती तुम्हाला पोहोचवू शकतोय, मलाही उत्साह येईल. आणि दर्शको, माझ्या युट्यूब चॅनलचं नाव आहे GD ऑलराऊंडर युट्यूब चॅनल. जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करायला विसरू नका. चला तर दर्शको, नवीन एका व्हिडिओ परत भेटू. तुर्तास धन्यवाद. नमस्कार. जय महाराष्ट्र.